नमस्कार. आजचा हा आमचा ग्रुप टूरचा व्हिडिओ आहे. यात आपण तिकोना, खंडाळा, लोणावळा आणि कार्ला एकविरा या स्थळांना भेटी दिल्या. तिकोना पेठ हे तिकोना गडाच्या पायथ्याचं गाव आहे. त्या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि पुढे पार्किंगसाठी आलो. तिथून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर गाडीने इथपर्यंत येत आहे. ते इथे पार्किंग दोन प्रकारचे, एक फ्री पार्किंग आणि पेड. आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही पेडमध्ये गाडी बस पार्क केली. त्याचे 200 रुपये होते. थोडं पुढे गेले की फ्री पार्किंगसुद्धा आहे. Hi guys. Hi guys. Hello, my name is Anushka. Hello, my name is Gauri. Hello, my name is Janvi. Hello, my name is Manoj. Hello, my name is Rahul. Hi, my name is Dinkar. Hi, Archana. Hi, finally here. Hi, I'm Pranali. Abhishek. Hi, Vinay. Hello, Vinay. Hi, Saeed. Hi, Anjali here. Hi, Rugud Goswami. गडवाटेच्या सुरुवातीला हा बोर्ड लावलेला आहे. इथपर्यंत तिकोना पेठेतून यायला पायी 30 ते 40 मिनटं लागतील आणि बसने किंवा आपल्या वाहनाने 10 ते 15 मिनटात आपण इथपर्यंत येतो. पावसाळ्यामध्ये रस्त्याची परिस्थिती बघून इथपर्यंत गाडी हाका, अन्यथा चिखलात गाडी फसू शकते. म्हणून गावात विचारा तिकोना पेठ गावामध्ये आणि त्यानंतर इथपर्यंत गाडी आणा. आता उन्हाळा आहे तर गाड्या थेट इथपर्यंत येतात. इथून आपल्या गडाची चढाई प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तिकोना पेठेत ज्या ठिकाणी आम्ही चहा, जेवण, नाश्ता केला त्या ठिकाणचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथून या ट्रेकची सुरुवात झालेली आहे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. Dinkar sir. Hello. गडवाटेची सुरुवात ही अत्यंत थकवणारी आहे. 15 ते 20 मिनटं पण अगदी उभी चढाई आहे. इथपर्यंत पहिल्या टप्प्यानं आल्यानंतर आपल्याला लोहगड, विसापूर, पवना धरण आणि तुंगगड दिसायला लागतो. ही पहिली थकवणारी चढाई आहे, अतिशय उभी चढाई आहे. यानंतर आपण एका धारेवर येतो आणि याच धारेवरून आपण सरळ गडाकडे जायला लागतो. सुरुवातीच्या थकवणाऱ्या 20 ते 25 मिनिटाच्या चढाईनंतर आपण या धारेवर इथे येतो. इथे थोडी माचीसारखी जागा आहे. या बाजूने आपल्याला दोन्ही बाजूच्या कडा आणि त्याच्या आजूबाजूचा भव्य परिसर दिसायला लागतो. हा डावीकडे आपल्याला हाडशी, पौड, मुळशी हा परिसर दिसत आहे. इकडे या उंच डोंगराच्या मागे कामशेत, मुंबई पुणे हायवे आहे. इकडे लोणावळा आहे
आणि त्याच्या बाजूला लोहगड विसापूर होतं. इथून ही मेट आहे. इथून आपल्याला विविध सामाजिक आणि गडप्रेमी संस्थांनी केलेलं काम दिसायला लागतं. इथून आता धारेवरनंच जायचं आहे. पावसाळ्यात ही जागा खूप रिस्की असते. दोन्ही बाजूने आपल्याला निसरडी अशी जागा दिसते आणि त्या बाजूने चढणं हे खूप धोकादायक असू शकतं. आता उन्हाळा आहे, तसं एका बाजूने रेलिंग लावलेली आहे, त्यामुळे तसं सुरक्षित आहे. पुढे जो दिसतोय आपल्याला उंच सुळक्याप्रमाणे, तो बालेकिल्ला आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. एकूण वेळ आपल्याला सुरुवात केली आणि फोटो जर कमी काढले तर 40-50 मिनिटात जाऊ शकतो. सहकुटुंब येणाऱ्यांसाठी, पहिल्यांदा गड चढणाऱ्यांसाठी हा एक छान सोपा ट्रेक आहे. पाणी रे, माझी इच्छा नाही. अरे काय माझं गेला. बघायला काहीतरी वाटलं पाहिजे राव. तिने बॅग घेतली. मला भांडले आता आपण आपण एवढं कौतुक करावं. गडाचे पहिले प्रवेशद्वार आणि देवडी ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बसतात, दरवाजाच्या आतमध्ये मागच्या बाजूला असतात. आता आपण गडामध्ये प्रवेश करतो. यानंतर पुढे उंच भाग येणार आहे, तो बालेकिल्ला असणार आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर वेताळ दरवाजा, वेताळ देवाचे महत्त्व लिहिलेलं आहे. सगळ्या वाईट नजरांना या गडापासून लांब ठेवण्यासाठी वेताळ बाबा मंदिर आहे. समोर उंच बालेकिल्ला दिसत आहे. एवढ्यात तारेवर हा एक भुंगा येऊन बसला. याला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्याने साथ दिली नाही. या गडावर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः साप दिसतात. जे मोठे दगड ठेवलेले आहेत त्या दगडामध्ये गारव्यासाठी आलेले असतात. त्यामुळे इथल्या तटबंदीवर बसताना, चालताना, त्याच्या शेजारी जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. गड संवर्धनाचे काम चालू आहे. आपण बघू शकतो सगळीकडे छोटे छोटे बांधकामं चालू आहेत. थोडं पुढे आल्यानंतर चपेटदान मारुती आहे. मारुतीचा हात जो आहे तो चापट मारण्याप्रमाणे असा उगारला आहे, म्हणून चपेटदान मारुती. पुढे आल्यानंतर आणखी गडाचे अवशेष आपल्याला दिसायला लागतात. वाड्याचे अवशेष आहेत. उजव्या हाताला आपल्याला डावीकडे दोन्ही बाजूने ह्या वाड्यांचे अवशेष दिसतात. अर्थात या गडावर माकडं खूप आहेत आणि खूप धाडसी असे माकडं आहेत. या ठिकाणी 6 खणी रामाचे मंदिर होते अशा आशयाचा फलक दिसला. इथे डावीकडे एक मोठं पाण्याचं टाकं आहे आणि इथे आपल्याला पिण्याचं पाणी 12ही महिने मिळू शकतं. समोर ती गुहा आहे. गुहेमध्ये तळजाई माता मंदिर आहे. सिंहगडावर जसं गार देव टाक्याचं पाणी त्याप्रमाणे हे सुद्धा अतिशय गार असं पाणी आहे.
बापरे सर लोक पण दिसेना आपली आता तर. हे कसं कळत होते हो एवढं? या टाक्यानंतर आता बालेकिल्ल्याची चढाई सुरू होते आणि जे या तिकोना गडाचं विशेष आकर्षण आहे ते म्हणजे इथे बालेकिल्ल्याच्या महाद्वाराच्या या पायऱ्या, अंगावर येणाऱ्या खड्या चढाईच्या पायऱ्या आणि हा प्रवेशद्वार जे लपलेलं आहे खालून दिसत नाही, जवळ आल्यानंतरच कळतं. इथे सुद्धा देवडी आहे, पाण्याची टाकी आहे. ज्यावेळेस गर्दी इथे गडावर असते त्यावेळेस खूप वेटिंग करावं लागतं, विशेषतः पावसाळ्यात ज्यावेळेस इथून पायऱ्यांवरनं पाणी घसरत येतं. ते दृश्य खूप छान दिसतं, त्यामुळे विशेष गर्दी होते या ठिकाणी. याच वाटेवर माकडं सुद्धा खूप असतात, ते बॅग घेण्याचा प्रयत्न करतात. फोटोजेनिक ठिकाण आहे त्यामुळे खूपसे पर्यटक इथे फोटोसाठी थांबलेले असतात. आधी स्वतःला काटे सांभाळून ऐक ना ए बावळट नाही बेबीला कवटाळले प्रणाल ते बघ ना, ते बघ कसं पलीकडे ते पण खुश झाले सर. सर फोन बिन घेऊन जाईल खाली. ओ सर काय तर तो हेप्नोटाईज व्हायला. सर फोन बिन घेऊन जायला राहू द्या, आपला फोन महागडा आहे. घाबरले नुसतं शिळ खाल्ल्याशिवाय तुम्हाला करमतच नाही ना. येऊन जाऊन मला तर ऐकलं का इकडे सर. ओ इसाई सर, अभिषेकने बिस्किट टाकून गँगवरला. गुड कॅच बस जा आता. मला राहू दे काय मला बस रे माकडांवर पण धाक दाखवायला लागली. सर माकडांना पण धाक दाखवत. बोगनवेलच्या बाजूला पलीकडे आपल्याला मागे बालेकिल्ल्याची शेवटची चढाई दिसते. वर हा गड निमुळता होत जातो त्रिकोणाप्रमाणे, म्हणूनच त्याला तिकोना गड असे म्हटले जाते. गड जसं आपण वर जाऊ तसं त्याचा विस्तार छोटा छोटा होत जातो. एखाद्या पिरॅमिडप्रमाणे हा लांबून दिसतो. आता आपण बालेकिल्ल्यावर आलेलो आहोत. इथे शिव मंदिर आहे, जसं बऱ्याचशा गडांवर असतं. वितंडेश्वर महादेव मंदिर इथे आपल्याला दिसते. एक छोटी गुहा सुद्धा आहे. वितंडेश्वर या नावावरूनच या गडाला वितंडगड असे सुद्धा म्हणतात. त्याच्या आकारामुळे तिकोना आणि वितंडेश्वर मंदिरामुळे वितंडगड असे सुद्धा याला संबोधले जाते. पातळ कोरीव गुहा सुद्धा इथे आहेत. व्हिडिओ काढताय का?
हे बघ नाही वेळ आहेस का तू इंडिव्हिज्युअल घेऊयात सरांसोबत इथे सेल्फी घेऊयात. आता आपण आहोत तिकोना गडाच्या सर्वोच्च शिखरावर, बाले किल्ल्यावर. येथून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग, पवना धरण, घनगड, आडशी, पौड असा विस्तीर्ण परिसर बघायला मिळतो. शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. स्ट्रेट राहू द्या, काय होत नाही, ते होतं आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती जळपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्रार्थ पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. इथून आपल्याला लोहगड, विसापूर, लोणावळा, पवना धरण, खाली तो तुंग, मोरगिरी, पुन्हा पवनाचा जलाशय असा विस्तीर्ण प्रदेश या तिकोना गडाच्या माथ्यावरून आपल्याला बघायला मिळतो. तिकोना गडाच्या या पौड हाडशीच्या बाजूला असलेल्या बुरुजावर शेजारीच हे पुन्हा एकदा मोठं पाण्याचं टाकं आहे. हा मार्च महिना आहे तरी सुद्धा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर त्या टाक्यामध्ये दिसतंय. आणि इथून दिसणारा हा विस्तीर्ण पवना धरणाचा जलाशय, तुंग, मोरगिरी, लोहगड, विसापूर, घनगड, लोणावळा, खंडाळा असा विस्तीर्ण परिसर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या परिसराचा आनंद घेऊन आम्ही पुन्हा परत निघालो. परतीच्या वाट्यावर वरून महादरवाजाचे प्रवेशद्वार आणि त्याच्या ज्या अंगावर येणाऱ्या पायऱ्या आहेत त्याची तीव्रता आपल्याला या ठिकाणून जास्त लक्षात येते. खाली हा आपण तिकोना पेठचा परिसर बघतोय जिथून आपण ट्रेक सुरुवात केली होती. आणि हा आपल्याला बाले किल्ला तिकोनाचा. उतरायला सुद्धा एक 30 ते 40 मिनिटं लागतील. ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस या महाद्वाराजवळ ट्रॅफिक जाम होतं अक्षरशः, त्यामुळे इथे बराच वेळ पावसाळ्यामध्ये लागतो. आता हा उन्हाळा आहे त्यामुळे फारसे पर्यटक या ठिकाणी नाहीत. त्याची कॅप जाईल खाली.
दोन्ही साईडला पकड. सरळ पाय नको असं पाय टाकते. आपण तिथं होतो. देख बदक. रिपोर्टिंग सर. भाऊसाहेब रिपोर्टिंग सर. अविनाश रिपोर्टिंग सर. चला सोलापूर कुर्डवाडी. चला गडचिरोली. चला 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 बाय. सगळे आलेले आहेत का? बसून घ्या, मोजून घेतो. एनर्जी सदानंदीचा बोल भवानी माता की जय. आणि 23. ओके. केसामध्ये गबू लावून ते गाणं. आता पण नाचायचंय का तुला? 9 वाजता ट्रेकला आम्ही सुरुवात केली होती आणि आता परत आलेलो. ज्या ठिकाणी आम्ही जेवतो हे 200 रुपये प्रति व्यक्ती दिले होते. त्यामुळे स्वादिष्ट असं जेवण होतं. जेवण करून आम्ही पवना धरणाच्या बाजूने जवण मार्गे लोणावळ्यात आलो. लोणावळ्याचा टायगर पॉईंट किंवा ज्याला शिवलिंग पॉईंट म्हणतात तिथे आलो. इथून INS शिवाजी, ड्यूक्स नोज आणि खाली हा मृगगड असा हा परिसर. इथून पुढे आम्ही लोणावळ्यातून खंडाळा गेलो. खंडाळ्याला राजमाची गार्डन. हे राजमाची गार्डन. इथून समोर खाली राजमाची गड दिसतो म्हणून राजमाची गार्डन. खाली एक्सप्रेस वे आहे. डावीकडे आपल्याला उल्हास नदीचा उगम असलेला उल्हास धबधबा आहे. इकडे डेलाज ॲडव्हेंचर आणि समोर ते जे 2 बुरुज दिसत आहेत ते राजमाची गार्डन. बदक बदक अजिबात वाईट जर बदक म्हटलं तर लक्षात ठेवा. कोणी नाही म्हणत रे आम्ही बदक. कोणी केलं किंवा जय महाराज.
संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या शेवटच्या आजच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे, कार्ला केव्ह. तसं बुद्धिस्ट केव्ह हे 5:30 वाजता बंद होतं, पण मंदिर एकविरा मातेचं मंदिर चालू असतं म्हणून मग आम्ही आता इथून 5:30ला चढाई सुरू केलेली आहे. पुन्हा एक 30 ते 40 मिनिटाच्या पायऱ्यांच्या चढाईनंतर आपण एकविरा मातेचे मंदिर आणि कार्ला केव्ह इथे पोहोचतो. सर्वांची एनर्जी एकदम डाऊन झालेली आहे. तरी आम्ही भाई कम मत है, मुझे मालूम है ज्यादा लोग हिंदी बोलने वाले लोग जब बहुत ये ताजा एकदम बनवला आता फ्रेश. बंद आहे की सर? इथे प्रवेशद्वाराजवळ ही जी एंट्री फी लिहिलेली आहे किंवा ह्या ज्या वेळा आहेत ह्या कार्ला लेणी ज्या आहेत, ज्या बुद्धिस्ट केव्ह आहेत त्या बघण्यासाठीच्या आहेत. ज्या एकविरा मातेचं मंदिर आहे त्या बघण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही आहे किंवा ही वेळ त्यासाठी लागू नये. का आवडत नाही का? ओ सर या फोटो काढा. ट्रेडिशनला काय म्हणतो? डोंगराच्या कुशीत हळूहळू सूर्य मावळत आहे आणि त्याचबरोबर आजच्या या अविस्मरणीय सहलीच्या आठवणी आमच्या मनात कायमच्या कोरल्या जात आहेत. तिकोना किल्ल्याची साहसी चढाई, लोणावळ्याजवळील शिवलिंग पॉईंटवरून दिसणारा अप्रतिम निसर्ग, खंडाळ्यातील राजमाची गार्डनमधील निवांत क्षण, प्राचीन कार्ला लेण्यांचा भव्य इतिहास आणि एकविरा देवीचे पवित्र दर्शन या सगळ्यांनी आजचा प्रवास समृद्ध आणि अर्थपूर्ण केला. वाव, सनसेट सनराईज बघायला खूप मजा येते माहिती तुला. सकाळी उठायला होतं. अरे पौंगला उठलं ना आपण. मग मी तेच सांगतोय ना. Just wow. Just looking like a wow. Yeah. Ciao. पण आजच्या या सहलीची खरी मजा होती ती विद्यार्थ्यांची उत्साहाने भरलेली साथ. बसमधील संगीत, डान्स, गप्पा, विनोद, एकमेकांवर केलेल्या मजेदार कॉमेंट्स आणि सतत चाललेल्या आनंदाचा माहोल यामुळे हा प्रवास केवळ पर्यटन न राहता मैत्री, अनुभव आणि आनंदाचा उत्साह बनला.
आजचा हा प्रवास फक्त एक सहल नव्हती, तर इतिहास, निसर्ग आणि एकत्र शिकण्याचा एक सुंदर अनुभव होता. तिकोना किल्ल्याची उंची, लोणावळ्याजवळील डोंगर रांगा आणि कार्ला लेण्यांची प्राचीन वास्तू या सर्वांनी आपल्या मनात अनेक आठवणी करून ठेवल्या. या सहलीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक. अशाच नवीन ठिकाणांच्या, नवीन अनुभवांच्या, ज्ञानाच्या प्रवासात पुन्हा एकदा भेटूया लवकरच. बाय बाय. भेटू कॉलेजला.